बघूया देशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्ता स्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झालेल्या आहेत। टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने आपला पाठिंबा दिल्यानं विजय यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठलाय। तर इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षानेही टीव्हीकेचे विजय यांना पाठिंबा दिल्यामुळे आता विजय यांचं संख्याबळ 120 वरती जाऊन पोहोचलेलं आहे आणि तामिळनाडूत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 118 जागांची गरज असून टीव्हीके पक्षाकडे आता मॅजिक फिगरपेक्षा 2 आमदार जास्त आहेत। थोड्याच वेळात थलपती विजय राज्यपालांची भेट घेणार आहेत। आता आपण जाणून घेऊयात की विजय थलपतीला नेमका कोणी पाठिंबा दिला, कशा पद्धतीने 118चं संख्याबळ त्याच्याकडे तयार होतं किंवा त्याहीपेक्षा जास्त। आपण जर पाहिलं तर टीव्हीकेचे आहेत 107 आमदार, काँग्रेसचा पाठिंबा मिळालेला आहे, त्यांचे आहेत 5 आमदार, सीपीआयने त्यांना पाठिंबा दिला, त्यांचे आहेत 2 आमदार, सीपीआयएमने त्यांचे देखील 2 आमदार आहेत, व्हीसीकेने त्यांना पाठिंबा दिला, त्यांचे देखील 2 आमदार आहेत। त्यामुळे मॅजिक फिगर जी आहे ती 118 पर्यंत जाऊन पोहोचते आणि अखेर थलपती विजय म्हणजे इथे तिथला प्रसिद्ध अभिनेता म्हणजे रील ते रियल असा सगळा प्रवास पूर्ण करणारा हा अभिनेता जो आहे तो पुढे तामिळनाडूचा लवकरच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे। पश्चिम बंगालच्या आता पुढे पाहूयात, पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे। भाजप नेते शुभेंदू अधिकारींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। कोलकाता इथल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर झालेल्या एका भव्य सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे 9वे मुख्यमंत्री बनलेत आणि या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते उपस्थित होते। शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शुभेंदू अधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य एका विशेष रथावरून व्यासपीठाकडे आले। यावेळी मोदींनी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सहकाऱ्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले, तसंच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचीही भेट घेतली आहे। आणि या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नितीन नबीन, योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। नंतर एक महत्त्वाची अपडेट आहे। भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याची रवानगी आता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात केली जाते। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदू अशोक खरात याला नाशिक जिल्ह्यात आणखीन काही गुन्हे खरातवरती दाखल असून त्याचा ताबा आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भोंदू अशोक खरात याला शिर्डी पोलिसांना मिळालेली पोलीस कोठडी आज संपते आणि आज पुन्हा एकदा त्याला राहताच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मी आता न्यायालयासमोर आहे आणि हेच ते न्यायालय आहे ज्या ठिकाणी आज हा जो भोंदू आहे याला हजर केलं जाणार आहे। 9 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळालेली होती। शिर्डीतील जो शेतकरी आहे त्याची जमीन आणि सावकारीच्या प्रकरणामध्ये हा भोंदू जो आहे तो गजाआड झालेला आहे। गेल्या 4 दिवसापासून त्याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं सुरू आहे आणि 2-3 दिवसामध्ये त्याच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न खरं तर पोलिसांनी केला, मात्र तो सहकार्य करत नसल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळतंय। आणि काल प्रभाकर गुंजाळ किंवा इतर जे साक्षीदार ज्यांनी साक्षीदार म्हणून या सगळ्या व्यवहारात केलेल्या होत्या यांची एकमेकांच्या समोर सगळी चौकशी करण्यात आली। त्यावेळी तो त्यांच्यावरती चिडल्याची देखील माहिती आहे। मुद्दामहून मला अडकवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणात केला जात असल्याचा आरोप जो आहे तो अशोक खरात करतोय। आणि दुसरीकडे कल्पना खरात जी आहे ती 31 मार्च पासून अजूनही फरार आहे। तिचा पत्ता देखील त्याला माहीत नसल्याचं त्याचं म्हणणं आहे। ती कुठे आहे, काय आहे हे देखील तो काही सांगत नाहीये। आज पुन्हा एकदा अशोक खरातला राहत्याच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल, त्यामुळं पुन्हा एकदा त्याला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।